जयंत पाटलांच्या हस्ते जयंत जनसेवा कार्यालयाचं पार पडलं उद्घाटन। सांगलीच्या सांगलीवाडी येथील जयंत पाटील यांच्या हस्ते जयंत जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन पार पडले आहे। स्थानिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ, त्याबरोबरच दैनंदिन कामकाजातील विविध कार्यालयातील येणाऱ्या अडचणींच्या बाबतीत मोफत सेवा देण्याच्या उद्देशाने हे कार्यालय सुरू करण्यात आलं असून शासकीय सेतू कार्यालयाच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीने सुविधा देणारे राज्यातले पहिलेच कार्यालय असल्याचा दावा करण्यात आला असून नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या शासकीय कार्यालयातील येणाऱ्या अडचणी जयंत जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून दूर होतील असा विश्वास या प्रसंगी आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते अभिजित कोळी यांच्या वतीनं हे जयंत जनसेवा कार्यालय सुरू करण्यात आलं आहे। अभिजित कोळींनी एक धाडसी पाऊल टाकले आणि जनतेला सर्व सुविधा, सर्व सर्टिफिकेट्स हे घरपोच देण्याचा आणि मोफत देण्याची व्यवस्था करायचं काम त्यांनी हातात घेतलं आणि असं काम महाराष्ट्रात कुणी केलेलं मला तरी माहीत नाही आणि त्यामुळं एक मोठं धाडस या भागात अभिजित कोळींसारखा एक युवा नेता करतोय। त्याला शुभेच्छा आज आम्ही सगळ्यांनी दिल्या आणि या ठिकाणी हे जे जयंत जनसेवा केंद्र त्यांनी उभं केलेलं आहे त्यातून या भागातल्या जनतेची प्रचंड सेवा होईल असा मला विश्वास आहे। अभिजित कोळींनाही शुभेच्छा। या भागात अभिजितच्या बरोबर काम करणारे युवकांनी प्रचंड मेहनत करायचं आतापर्यंत अनुभव त्यांनी दिलेला आहे लोकांना। इथून पुढेही लोकांची सेवा करण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।